श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्ष प्रत्येकाच्याच आयुष्यात एक नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन सुरुवात घेऊन येतो. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात वर्षाचा पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. नवीन वर्ष फक्त कॅलेंडर बदलण्याचा क्षण नसून आपल्या स्वतःला सुधारण्याची ही एक संधी असते. ज्योतिषशास्त्रात आणि प्राचीन धर्म श्रद्धेनुसार वर्षाच्या पहिल्या दिवसाचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेले प्रत्येक काम पुढील 365 दिवस परिणाम करतात. आज आहे 31 डिसेंबर. इंग्रजी कॅलेंडरनुसार आज आहे वर्षातील शेवटचा दिवस आणि वर्षातील शेवटच्या दिवशी आपण या वर्षी ज्या केलेल्या चुका आहेत ते नवीन वर्षामध्ये चुकूनही आपल्याकडनं झाल्या नाही पाहिजेत याकरता अनेक संकल्पही करत असतो. त्याचबरोबर अनेक लोक मंदिरामध्ये जातात आणि वर्षाच्या शेवटच्या दिवसाचं आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत हे करत असतात. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार येणारं नवीन वर्ष आपलं सुख समृद्धीचं जावं, भरभराटीचं जावं त्याकरता 31 डिसेंबरच्या दिवशी काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत. ते केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते. आणि म्हणूनच आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा. प्रत्येकाने आपल्या घरावरनं, आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची. ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे वर्षभर कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणारं येणारं नवीन वर्ष आपलं सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावं याकरता प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो करायचा. तो कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज 31 डिसेंबर आहे. त्याचबरोबर या दिवशी आली आहे भागवत एकादशी. भागवत एकादशी म्हणजे विष्णूला प्रिय असणारी एकादशी जी पौष महिन्यात येते आणि ही स्मार्त एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पाळली जाते, ज्यामध्ये भक्तिभावाने उपवास करून विष्णूची पूजा करतात, ज्यामुळे मोक्ष प्राप्ती होते आणि सर्व पापांचा नाश होतो. हे व्रत 3 दिवसाचे असते. दशमी, एकादशी आणि द्वादशी, ज्यामध्ये कडक उपवास करून द्वादशीला पारण करतात. या व्रतामुळे पापाचा नाश होतो, सुख समृद्धी आणि शांती मिळते. अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या आणि दान यासारख्या कर्मापेक्षा अधिक पुण्य मिळते असे मानले जाते. या व्रताच्या प्रभावाने आत्मशुद्धी होते आणि मोक्षप्राप्तीचे मार्ग सुलभ होतात. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. तुम्हाला जेवढं जास्त होईल ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचं आहे. तसेच घरामध्ये आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण हे करायचं आहे. हे केल्यामुळे आपल्यावर लक्ष्मीनारायणाचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत करतो, कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, की आपलं मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील किंवा नवरा बायकोमध्ये कायम भांडणं होत असेल, तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात? तर त्या उद्भवतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी, मंगळ ग्रहाचा दुष्प्रभाव असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही विशेष दिवस आहेत, या काही विशेष तिथी आहेत. या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या या दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. येणारं नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा
करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे दिवा हा लावून घ्यायचा. त्या नंतर तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय करता अगदी 2 वस्तू आपल्याला लागणार आहेत. त्या म्हणजे थोडंसं खडे मीठ आणि थोडीशी तुरटी. माता लक्ष्मीचे 2 भाऊ, एक दाता आणि एक विधाता. दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी. आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. मिठाला नकारात्मकता शोषून घेण्याचे साधन सुद्धा मानले जाते. आणि जेव्हा पण आपण मिठापासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहे, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं खडे मीठ आणि थोडीशी तुरटी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांना पाटावर बसवायचं आहे. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला थोडंसं मीठ आणि तुरटी घ्यायची आहे. 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळे आपल्याला मीठ आणि तुरटी घ्यायची. एका मुलावरनं उतरवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या दुसऱ्या मुलावरनं आपल्याला उतरवता येणार नाही. तर आपल्याला सर्वप्रथम मुलांना पाटावर बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची आवर्जून आपल्याला काळजीही घ्यायची. आता मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा या वस्तू आपल्याला उतरवून टाकायच्या. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या वस्तूंसोबत माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत ते दूर झालेले आहेत आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे. अशा रीतीने आपल्याला ह्या वस्तू 7 वेळा उतरवायच्यात आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे वॉश बेसिन असतं त्यामध्ये आपल्याला पाणी चालू करायचं आणि त्यामध्ये हे मीठ जे आहे ते आपल्याला टाकून द्यायचं की अगदी तुम्ही घराच्या पासून लांब नेऊन सुद्धा हे मीठ आणि तुरटी फेकू शकता. त्याचबरोबर आपल्या घरातील इतर सदस्यांवरनं सुद्धा आवर्जून आपल्याला या मीठ आणि तुरटीला उतरवून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला थोडीशी तुरटी आणि मीठ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला फिरवायचं. संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा 7 वेळा आपल्याला ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोलाकारमध्ये हे खडे मीठ जे आहे आणि तुरटी ओवाळून टाकायची. ओवाळताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी. या वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहेत, अलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेली नाही. माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली. अशा रीतीने आपल्याला बोलायचं. एकदा हे मीठ आपण उतरवलं की आपल्याला लगेचच आपल्या घरापासून लांब थोडंसं नेऊन ह्या वस्तू टाकायच्या. टाकताना रस्त्यात टाकू नका, कारण आपल्या घरातनं दोष आहेत ते आपण बाहेर टाकलेले आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची. एकदा ह्या वस्तू फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं नाही, स्वच्छ आपले हातपाय धुवून घ्यायचे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा आहे, नजरबाधा आहे, वास्तुदोष हा दूर होतो आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. येणारं नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावं जर तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.